नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की सरकारकडनं बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना नावानं योजना राबवली जाते. तर ज्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना खूप साऱ्या योजनांचा फायदा होत असतो. याआधीही मोफत भांडी संच असेल किंवा मग मोफत सेफ्टी किट असेल, अशा खूप साऱ्या योजनांचा यामध्ये समाविष्ट आहे. तर त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या प्रथम 2 मुलांना इथे स्कॉलरशिप दिली जाते. तर मग त्या स्कॉलरशिपमध्ये 1ली ते 5वीपर्यंत अगदी स्कॉलरशिप ही मुलांना दिली जाते. मग त्याचा फॉर्म कसा भरायचा हे ज्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर इथे बघू शकता, हा फॉर्म तुम्ही बांधकाम कामगारची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरूनही डाउनलोड करून घेऊ शकता. तर ऑफिशियल वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे. तर थोडक्यामध्ये हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर मग फॉर्ममध्ये नेमकं काय काय आहे हेच आपण इथे बघूयात. तर बघू शकता, शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी हा एक प्रकारे अर्ज आहे. वरचा जो भाग आहे तो कार्यालयीन उपभोग म्हणजे ऑफिस करता आहे त्यांच्या. नंतर आता खाली अर्जदाराने काय काय माहिती भरायची ते बघूया. पहिल्यांदा अर्जदाराचं पहिलं नाव, नंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव, इकडे राईट साईडला फोटो लिहायचा आहे. नोंदणी क्रमांक, जो तुमचा बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक आहे तो इथे लिहायचा आहे. नंतर नोंदणी दिनांक, कधी नोंदणी केली आहे ते लिहायचे. नंतर नूतनीकरण दिनांक म्हणजे कधी 1 वर्षाने नंतर त्याचा नूतनीकरण दिनांक असतो तो लिहायचा आहे. नंतर इथे आधार क्रमांक लिहायचा आहे. भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल इकडे लिहायचा आहे. नंतर योग्य ठिकाणी टिक करा. पुरुष आहात, स्त्री आहात की विवाहित आहात का अविवाहित आहात ते लिहायचं आहे. नंतर इकडे तुमचे जन्मदिनांक, नंतर वय लिहायचं आहे. नंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा खाली तपशील लिहायचा आहे. तर मग खाली ते बँकेचं नाव लिहायचं आहे. बँक शाखेचा पत्ता असेल, त्याचा खाते क्रमांक आणि IFSC कोड हे सगळे इथे लिहायचं आहे. नंतर पाल्याचा तपशील, आता तुमच्या मुलासाठी जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल तर त्यांचं इथे नाव लिहायचं आहे. इयत्ता लिहायची आहे, कितवीमध्ये आहे ते लिहायचे, शाळा असेल तर लिहायचं आहे, कॉलेज असेल तर ते लिहायचं आहे. नंतर इथे खाली लिहिलेलं आहे की माझे पाल्य उपरोक्त तपशिलानुसार शिक्षण घेत आहे. त्यांच्या शिक्षणाकरता खाली नमूद योजनेचा लाभ मला मिळावा ही विनंती यासाठी आहे. नंतर मागणी केलेल्या लाभाची रक्कम इथे लिहायची आहे. मग आता खाली बघूया थोडक्यामध्ये, लाभाकरता हे जो काही लाभ आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत. तर खाली इथे बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र. मग पहिल्यांदा तुमच्याकडे जे बांधकामचं जे कार्ड असतं ते इथे पाहिजे, ओळखपत्र. नंतर बँकेचं तुमचं पासबुक पाहिजे. नंतर रहिवासी पुरावा म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड असेल, वाहन चालक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असेल, राशन कार्ड असेल किंवा लाईट बिल असेल किंवा ग्रामपंचायतीतून दाखला देऊ शकता. तसेच शाळा आणि कॉलेजमध्ये जर शिक्षण घेत असेल तर त्याचा पुरावा, बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा मग शाळेचं जे काही ओळखपत्र असतं, ID कार्ड, ते पण इथे चालू शकतं. नंतर खाली इकडे बघू शकता, आता त्याच्याबरोबर अजून कुठले कागदपत्र इथे द्यायचे आहे. समजा आता तुम्हाला 2 मुले असतील, मग त्यांच्यासाठी तुम्हाला आता बघा इथे 2 पाल्यांना 1ली ते 7वीसाठी प्रतिवर्षी 2,500 रुपये इथे मिळतात. नंतर किंवा मग 8वी ते 10वी असतील तर त्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये हे प्रत्येक वर्षी मिळणार आहे. तर मग त्यासाठी तुम्हाला 75% शाळेची हजेरी असल्याचा जो काही दाखला आहे म्हणजेच बोनाफाईड थोडक्यामध्ये इथे लागणार आहे. नंतर 2 मुलांसाठी हे तुम्हाला फक्त जास्तीत जास्त स्कॉलरशिप मिळू शकते. तर 2 पाल्यांना 10वी व इयत्ता 12वीमध्ये कमीत कमी जर 50% असतील किंवा मग अधिक गुण मिळाले असतील तर त्यांना 10,000 रुपये ते स्कॉलरशिप मिळणार आहे. मग किमान 50% किंवा मग अधिक गुण प्राप्त झाल्याची इथं गुणपत्रिका म्हणजे इथं सर्टिफिकेट द्यायचं आहे, म्हणजेच थोडक्यात तुमचा रिझल्ट. तसेच 2 पाल्यांना इयत्ता 11वी किंवा 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी इथे 10,000 रुपये मिळणार आहे. तिथे पण 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागणार आहे. तसेच 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस, मग तुमची मुलं असतील किंवा मग एखादा पुरुष कामगार असेल तर त्याच्या बायकोला म्हणजेच पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी ₹20,000 रुपये पण अनुदान इथे दिले जातं. तसेच 2 पाल्यांच्या अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासकरिता 1,00,000 व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरता 60,000 रुपये इतकं अनुदान इथे मिळतं म्हणजे स्कॉलरशिप. 2 पाल्यांना शासनमान्य
टक्के करता प्रतिवर्ष ₹20,000 व पदव्युत्तर पदविकेमध्ये ₹25,000 आणि जर संगणकाचं म्हणजे MSCIT करायची असेल तर त्याचं सुद्धा पूर्ण इथे पैसे दिले जातात. त्यासाठी MSCIT उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र व शुल्क तुम्ही जे पैसे भरलात त्याची पावती तुम्हाला इथे द्यायची आहे. नंतर खाली अर्जदाराची सही असेल, अंगठा असेल, ठिकाण, दिनांक, तारीख वगैरे हे सगळं इथं भरायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म आणि त्या संबंधित लागणारे कागदपत्र घेऊन तुमच्या नजीकच्या बांधकाम कामगार विभागाला नेऊन द्यायचा आहे. तर तुमच्या मुलांना नक्कीच स्कॉलरशिप ही मिळू शकते. तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मात्र जा. असेच महत्त्वाचे अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळतील.